हे एक पॉइंट मिळवलेला आहे पुन्हा. आता थोडं रानपाखर आश्रमशाळेकडे झुकतं मापतात. पॉइंट गेलेले आहेत. पॉइंट मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये जितू बेंगाळची खोलवर चढाई 4-1 अशी लढत. रमेश दिवेकर आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे दामोदर शिवा कदम, दत्तात्रय कदम आपण सुद्धा आलेला आहात. स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. दत्ताभाई कदम आपण सुद्धा आलेला आहात. स्टेजवर यायचं आहे. इकडे मध्ये काही प्रेक्षक वर्ग आपण आहात. पंच सोडून बाकीच्यांनी सगळ्यात बाजूला व्हा. सरपंच वगैरे काय असते कोपरा जरा बाजूला व्हा. सर्वांना सामने दिसायला पाहिजे. जय हनुमान संघ बोरीतर्फे आणि श्री गणेश पायरेमाळ ग्राउंड क्रमांक 1 वर लगेच तयार राहायचं आहे. आणि त्यानंतर जय बापदेव, जय गावदेवी तळेवाडी कातळवाडी आणि श्रीकृष्ण भोमोली याने लगेच तयार राहायचं आहे ग्राउंड क्रमांक 2 वर. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आमचे वडपचे सामाजिक कार्यकर्ते श्री दामोदर कदम आपण आलेला आहात. आपल्या या ठिकाणी शाल आणि बुके देऊन येतोची सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. मी कुमार दोरे यांना विनंती करतो की त्यांचा येतोची सत्कार करायचा आहे. श्री दामोदर कदम यांचं बुके देऊन शाल देऊन येतोय सत्कार. त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले श्री रमेश दिवेकर, श्री दत्ताभाई कदम. आमचा कार्यक्रम असला की आम्ही त्यांना हाक मारली की आम्हाला सहकार्य करतात असे दत्ताभाई कदम आपण सुद्धा या ठिकाणी आलात. आमच्या या ठिकाणी तुमचं खूप खूप स्वागत, हार्दिक स्वागत. धन्यवाद. त्याचप्रमाणे आपले ग्रामपंचायत मध्ये काम करणारे श्री अनंता लिंबाचे हंबी या ठिकाणी उपस्थित यांचं सुद्धा स्वागत आहे. मी श्री
आमचे मंगेश डोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा 21 मंगेश डोरे यांच्या शुभ हस्ते अनंत लिंबा जांभीर यांचा 21 सत्कार होत आहे, त्यांचं स्वीकारायचं आहे. अवरात्र ग्रामपंचायतीचे काम करत असतात त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सिंगल पॉइंट बोपवली. आताच आलेली देणगी श्री दामोदर शिवा कदम यांच्याकडून 500 रुपये, श्री रमेश दिवेकर यांच्याकडून 500 रुपये अशी बडी देणगी आलेली आहे. तर त्यांचं मी ऋण व्यक्त करून धन्यवाद मानतो. मध्ये जे पब्लिक आहे त्यांनी जरा बाजूला व्हायचं. शेवटचे 3 मिनिट. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करत आहेत ते रानपाखरा आश्रमशाळा. खरंच आपण राज्यस्तरीय विजेते आहात आणि एका ओपनच्या गेमला तुम्ही टप देत आहात. याशिवाय दुसरं काही नाही आहे, कारण ओपनच्या टीमला एक 17चा गट किंवा 14चा गट समोर साहेब खाली बसा रे, गुराने खाली बसा, तुमचाच गेम आहे माहिती आहे आम्हाला, तुम्ही खाली बसा. अतिशय सुंदर बोमोली संघ प्रत्येक वेळेला फायनल पर्यंत पोहोचतो, फायनल विजेता ठरतो असा संघ. तरी सुद्धा या रानपाखरा आश्रमशाळेने त्यांना चांगली सुरस दिलेली आहे. या सुरशीमध्ये अंतिम निकाल कोणाच्या बाजून जातो तो आपल्यानंतर दिसून येईल. आणि 2-1 अशी लढत, 1 पॉईंट मिळालेला आहे आणि तर्रे मिळालेले आहेत. शेवटचा 1 मिनिट. तुर्चीचा सामना आणि पुन्हा 1 पॉईंट मिळालेला आहे तो भोमोली संघाला. कोण आहे इकडे? कोण आहे? आणि मला वाटतं रानपाखरा आश्रमशाळा पिछाडीला जात आहे आणि भोमोली संघ विन होत आहे असं दिसत आहे. आणि या ठिकाणी सामना संपलेला आहे. दोन्ही संघांनी चांगल्या प्रकारे प्रदर्शन दाखवलं, अगदी सर्व प्रेक्षकांचं मन वेधून घेतलं. तिला गुण असलेला हा संघ ग्राउंड नंबर 1 वर जो सामना झाला त्यामध्ये श्रीकृष्ण बोंबोली हा संघ 8 गुणांनी विजयी झालेला आहे. पराभूत संघाचे कौतुक आणि विजयी संघाचे अभिनंदन. बाहेर वा आता आम्ही बाहेर. बाहेर वा. ओके. चला, जय हनुमान बोरीचा माळपे आणि श्री गणेश पायर माळप ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्या. चला, जय हनुमान बोरीचा माळपेन वर्सेस श्री गणेश पायर माळप ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्या. शेवटचे 5 मिनिट. जय हनुमान बोरीचा माळपे वर्सेस श्री गणेश पायर माळप. दोन्ही संघांनी ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे.
ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा पुढील सामना. चला लवकर. जय हनुमान बोरीचा माळ पेण वर्सेस श्री गणेश पायर माळ ब. ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्या. बोरीचा माळ पेण वर्सेस श्री गणेश पायर माळ ब. ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्या. पायरमाळ संघाचा प्रतिनिधी एक प्रतिनिधी स्टेज कडे या. पायरमाळ बाजूला तिकडे लाईन जय हनुमान बोरीचा माळ पे आणि श्री गणेश पायरमाळ ब वर्सेस श्री कृष्ण बोमोली ड. कातळवाडी अ वर्सेस श्री कृष्ण बोमोली ड. दोन्ही संघांनी ग्राउंड नंबर 2 साठी तयार राहायचंय. ग्राउंड नंबर 1 वर पायरमाळ वर्सेस जय हनुमान बोरीचा माळ पे. सामना संपायला शेवटचे 3 मिनिट. शेवटचे 3 मिनिट. बाकी तसं दिले. ग्राउंड नंबर 1 वरचा सामना सुरू करा. पायरमाळ तुला पाठीला पाठी. बॉलिंग नको रे. सिंगल पॉइंट के घोड़गांव. शेवटचे 2 मिनिट. त्यांना निघत सिंगल पॉइंट के भोपाल. ग्राउंड नंबर 1 वरचा सामना बोरीचा माळ वर्सेस पायरमाळ ब. सिंगल पॉइंट के घोड़गांव.